नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा एक 1.25 एकरचा राजम्याचा प्लॉट आहे. तर आज आपण आलेलो आहे कुमटा या गावात. तर बघायला गेलं तर हरभऱ्यासाठी जर आता दुसरं म्हणजे हरभरा पेरल्यानंतर खूप त्याच्यामध्ये मर होत आहे. तर मित्रांनो, हरभऱ्यासाठी ऑप्शन म्हणून आता राजमा म्हणजे सर्वजण पसंती देत आहेत. तर याची सविस्तर माहिती म्हणजे एकरी तुम्हाला किती किलो लागतो, त्याच्यानंतर पेरीला कुठले कुठले खताचे डोस द्यायचे, फवारण्या कुठल्या येतात, पाण्याचं नियोजन, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, तसेच चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, सुरू करूयात. तर नमस्कार सर. नमस्कार. तर तुमचं पूर्ण नाव आणि एकदा पत्ता सांगा. माझं नाव किसन भिवराज जगताप, राहणार कुमटा, तालुका औसा, जिल्हा लातूर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा एकूण 1.25 एकरचा राजम्याचा प्लॉट घेतलेला आहे. तर आता सर, राजमा पेरताना म्हणजे कशामुळे निवडला राजमा पेरायचं म्हणून? म्हणजे कसं आहे, हरभऱ्याची मर होत आहे जास्त प्रमाणात. हरभऱ्याचं उत्पन्न घटलं आहे, त्यामुळे ही पर्याय म्हणून निवडलेला आहे. पर्याय म्हणून फक्त आता ह्या वर्षी सुरुवात केलेली आहे. सुरुवात केलेली आहे. तर सुरुवातीला जर बघायला गेलं तर बियाणं कुठं उपलब्ध केलं तुम्ही? आपण उमरग्यापाशी मुळज म्हणून गाव आहे, तिथून बियाणं भेटलं. तिथं बियाणं भेटलं. तरी एकरी आता सरासरी किती लागते बियाणं? म्हणजे आपल्या 1.25 एकरच्या प्लॉटला किती बियाणं लागलं? 35 किलो बियाणं लागलं आपल्याला. 35 किलो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता जवळपास 2 महिने झालेले आहेत पेरून, आणि पिकाचा कालावधी बघायला गेला तर 70-75 दिवसापर्यंत हे पीक निघून जातं आणि हरभऱ्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर सर, आता पेरणीच्या अगोदर म्हणजे पूर्व मशागत म्हणून काही केलेलं का शेतामध्ये? अगोदर सोयाबीन होतं, त्यानंतर ट्रॅक्टरने तेरी मारून पाळी मारून भुईटी पाणी देऊन नंतर पेरलो. नंतर डायरेक्ट राजमा पेरलेला आहे. आता पेरताना 10-20 2 पोते आणि पुन्हा राजमा 35 किलो विपल्ले 1.25 एकरमध्ये. 1.25 एकरमध्ये 35 किलो. आणि जर तासाचं जर नियोजन बघायला गेलं तर किती इंच तास आहेत आता याच्यामध्ये? 18 इंची तास आहेत आणि 4 इंचाला एक आहे. म्हणजे 4 इंचाला एक बी पडलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 1.25 एकरमध्ये एकूण जवळपास बघायला गेलं तर 35 किलो बी आणि 10-26-26 चे 2 बॅग टाकलेले आहेत. तर पहिल्या सुरू पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी उगवण झालेली याची? 8 ते 10 दिवसांनी तासोतास म्हणजे दिसलेले आहे. त्याच्यानंतर जर दुसरं बघायला गेलं तर फवारणीचं नियोजन कसं केलेलं आहे? फवारणीसाठी थ्रिप्स आणि बुरशीनाशक एवढ्याच फवारण्या. थ्रिप्ससाठी आणि बुरशीनाशक नाही, हे बी मरू शकतंय, परंतु 2-3 फवारणी केल्यामुळे काही नाही, बुरशीचं म्हणजे मर झाली नाही. आणि दुसरं जर बघायला गेलं तर पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे? पाण्याचं नियोजन फुलं येईपर्यंत स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं आहे, तुषार सिंचन. आणि नंतर फुलं लागल्यावर खालून आपलं भुईटी एक पाणी दिलेलं आहे. 2 पाणी झालेले भुईटी. तर मित्रांनो, बघू शकता पेरायच्या 5 ते 6 पाण्यात निघून जाते. 5 ते 6 म्हणजे आपलं जसं सोयाबीनला पाणी लागतं त्याचप्रमाणे याला पाणी लागतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सुरुवातीला पेरण्याच्या अगोदर रानाची मशागत केल्यानंतर भुईटी पाणी दिलेलं आहे. पूर्णपणे रान भिजल्यानंतर नंतरच याची पेरणी केलेली आहे. तर आता सर, दुसरं जर बघायला गेलं तर आता याचं सरासरी उत्पन्न किती निघते? विचारलं असेल असं. एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न सांगितले त्यांनी. आता आपण बी नवीन असल्यामुळे आता निघाल्यावर कळलं. आणि दुसरं जर बघायला गेलं तर आता याची रास करण्याची मेथड काय, म्हणजे पद्धत काय आहे याच्यामध्ये? मशीन आपलं म्हणजे सोयाबीन जसं कापणी करतोय तसं कापणी करून सोयाबीन सारखं डायरेक्ट मशीन मध्ये आपण रासणी करू शकतो याची. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही जवळपास आता हे बघायला गेलं तर 60 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये हा प्लॉट पूर्णपणे निघून जाईल आणि हरभऱ्यासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणून हा म्हणजे निवडला जातोय आता सध्याच्या ह्याला. तर आता दुसरं, आता मार्केट रेट किती आहे सध्या राजम्याला? 8,000 रुपये क्विंटल प्रति क्विंटल. 8,000 पासून पुढे आहे का म्हणजे सरासरी? कसं आहे, वरून आणि वाघा 2 जाती आहेत म्हणजे त्याच्यामध्ये 7-8 हजार रुपये आहे वाटतं वरून, आणि वाघ्याला थोडा 1,000-2,000 रुपये जास्त भाव आहे. आता ही जी व्हरायटी आपण पेरलेली आहे ती कोणती व्हरायटी आहे? वरून व्हरायटीचा आपण राजमा पेरलेला आहे इथं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता संपूर्ण माहिती तर आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्याचप्रमाणे सर, आता जर बियाणं कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही बियाणं उपलब्ध करून देणार आहे शेतकऱ्यांसाठी? बियाण्यालाच विकणार आहे. तर आता सरासरी काय रेटने विकणार आहे? 10,000 रुपये क्विंटल. 10,000 रुपये म्हणजे 100 रुपये त्याच भावात आणलेला आहे. त्याच भावानं म्हणजे विक्री करायची आहे शेतकऱ्यांसाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जर कोणाला जर बियाणं उपलब्ध म्हणजे पाहिजे असेल तर स्क्रीनवर तर तुम्हाला नंबर दिसला असेल शेतकऱ्याचा, त्या म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करून नक्कीच सल्ला घ्या, म्हणजे तुमच्यापर्यंत बियाणं पण उपलब्ध होईल. आणि दुसरी जर का लागण जर बघायची म्हणले तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, दाखवतो
हो, लागण बघू शकता मित्रांनो तुम्ही, भरपूर शेंगाची लागण झालेली आहे. जवळपास 40 शेंगा आहेत, हो का, बघू शकता तुम्ही. 4-5 बोटाला व्यवस्थितपणे पेरणी केलेली आहे आणि फूट पण बघू शकता एकदम भारी फुटवा केलेला आहे. आणि दुसरं जर बघायचं म्हणलं तर आता ह्याची जी म्हणजे शेंगा कशा लागतात तर हो का तुम्ही बघू शकता, आपल्या चवळीच्या जे शेंगा असतात त्याचप्रमाणे बी असतात एका शेंगामध्ये 6. हो का, सरासरी बघायला गेलं तर एका शेंगामध्ये 6 बियाणं असतात. 1 2 3 4 5 6, हा 6 बियाणं असतात एका शेंगामध्ये. आणि बघायला गेलं तर का शेंगाची लागण पण भरपूर झालेली आहे. व्यवस्थितपणे तर आपल्याला उत्पन्न म्हणजे हमखास जास्त भेटू शकतं. तर सर आता दुसरं जर बघायला गेलं तर उगवण झाली आपली 7व्या ते 8व्या दिवशी. तर आता नंतर तणाचं नियोजन कसं केलेलं आहे याच्यामध्ये? कोळपणी केली आपल्या बैलाच्या सहाय्यानं, दोंड्याच्या सहाय्यानं कोळपणी केलेली आहे. आणि दुसरं जर बघायला गेलं तर नंतर म्हणजे खताचा काय डोस दिलेला आहे का? कोळपणी करताना मागे युरिया खत पेरला, आपले नळे लावून युरिया खत पेरलेला आहे. किती एक वेळेस म्हणजे डोस दिलेला आहे युरियाचा? आता सरासरी बघायला गेलं 40 किलो, 1.25 एकरमध्ये 40 किलो युरिया दिलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपलं म्हणजे दोंड होईल, पहिलं दोंड म्हणजे उगवल्यानंतर 20 ते 25 दिवसांना, तर त्यामागे दोंड्याच्या मागे मागे नळा लावून युरिया पेरलेला आहे. युरिया सोबत अजून बुरशीनाशक म्हणून त्याला रोप लावून युरियालाच रोप लावून तसंच पेरलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, नवीन प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेस पण झालेला आहे. म्हणजे मर कुठंच तुम्हाला दिसणार नाही या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून. आता बघायला गेलं तर 60 दिवसाचा प्लॉट आहे. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये याचा हार्वेस्टिंग होईल. आणि त्यावेळेस जर कोणाला बियाणं पाहिजे असेल तर नक्कीच शेतकऱ्याशी संपर्क साधा. एकदम खात्रीशीर बियाणं तुम्हाला म्हणजे कमी किमतीत उपलब्ध होऊन जाईल. आणि दुसऱ्या काही अडचणी असतील म्हणजे पेरणीपासून ते पुन्हा हार्वेस्टिंगपर्यंत, तर सर्व सविस्तर ह्याची माहिती जी आहे ते सर आपल्याला सुरुवातीपासून तुम्हाला काय टाइम टेबल नियोजन ते पूर्णपणे सांगतील. तर सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.